श्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त गांधी महाविद्यालयाच्या वतीनं मंगळवार आणि बुधवार दिनांक 23 आणि 24 जानेवारी रोजी सभागृहात हवामानातील बदल आणि आत्मनिर्भरता पुढील आव्हान या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य व परिषदेचे संयोजक डॉक्टर नंदकुमार राठी व उपप्राचार्य डॉक्टर जवाहरलाल भंडारी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान तेजवार्ताशी बोलताना दिली आहे. काय म्हणाले पहा सविस्तर. तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामॅन अनिल मोरे, कडा आष्टी. विचार करतो गांधी महाविद्यालयात 23 आणि 24 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. श्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळ शताब्दी महोत्सवानिमित्त गांधी महाविद्यालयाच्या वतीने मंगळवार व बुधवार दिनांक 23 व 24 जानेवारी रोजी अमोलक सभागृहात महाविद्यालयाच्या वतीने हवामानातील बदल आणि आत्मनिर्भर भारतापुढील आव्हाने या विषयावर 2 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि हे जे आयोजन करत असताना आपल्याला उद्घाटनासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या शुभ हस्ते ह्या परिषदेचे उद्घाटन आपण करण्यात येणार आहे. त्यावेळी त्रिभुवन विद्यापीठ काठमांडू नेपाळचे अमेरिकेची फुल ब्राइट शिष्यवृत्ती प्राप्त असणारे प्राध्यापक राधेश्याम प्रधान हे सुद्धा ह्या बीज भाषणासाठी आपल्याला उपलब्ध होणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचे उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉक्टर सुरेंद्र ठाकूर, एमजीएम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे मानद प्राध्यापक डॉक्टर KM जाधव, तसेच पुण्याचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे व मराठवाडा विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे अधिसभा सदस्य डॉक्टर व्यंकटेश लांब व डॉक्टर सय्यद अझरुद्दीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वाणिज्य विभाग प्रमुख, तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक धीरज सूर्यवंशी व अहमदनगरचे हवामान तज्ज्ञ डॉक्टर BN शिंदे हे या निमित्ताने उपस्थित राहणार आहे. आणि ह्याशिवाय श्री अमोलक जैन विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष योगेशजी भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेत संस्थेचे प्रधानमंत्री हेमंतजी पोखरना यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने आपण गांधी महाविद्यालयाच्या मार्फत ह्यामध्ये आपण टोटल आपल्याला नोंदणी झालेली आहे 450 संशोधक विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून 250 आपल्याकडे संशोधक शोध निबंध आलेले आहेत. आणि ह्या शोध निबंधावर ह्या वातावरणातील बदलाचा परिणाम यावर चर्चा होणार आहे. आणि हे चर्चा करून ह्याचा एक प्रस्ताव आपण गव्हर्नमेंटकडे पाठवणार आहोत. आणि जेणेकरून ह्या बदलाचा एक उद्देश जो आहे किंवा आंतरराष्ट्रीय परिषदेचा जो उद्देश आहे तो परिपूर्ण होईल आणि सरकार ह्या विषयावर चर्चा करेल किंवा ह्याच्यावर अवलंब आणण्याचा प्रयत्न करेल. हे पहिल्या दिवशीचं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण 6 पॅरलल सेशन्स ठेवलेले आहेत. एक आहे सायन्समध्ये, दुसरं आहे आर्ट्समध्ये आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंट असे तिघांचे आपण पॅरलल 6 सेशन्स ठेवलेले आहेत दुसऱ्या दिवशी. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण दुपारच्या नंतर हे आपण समारोपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि समारोपाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत औरंगाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या निरंतर शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर आनंद वाघ,
तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड उपविभाग लातूरचे संचालक डॉक्टर राजेश शिंदे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपविभाग धाराशिवचे संचालक डॉक्टर सुयोग अमृतराव हे ह्यासाठी आपल्याला उपस्थित राहणार आहेत। आणि ह्याशिवाय अधिसभा सदस्य डॉक्टर हरिदास विधाते सर आणि प्राचार्य निंबोरे सर हे सुद्धा आणि ह्याशिवाय सर्व संस्थेचे पदाधिकारी सुद्धा आपल्याला उपस्थित राहणार आहेत। त्यांची उपस्थिती या कार्यक्रमामध्ये समारोपाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा राहणार आहे। आणि हे सर्व करत असताना आमचा उद्देश आहे की ह्या कॉन्फरन्सचा पूर्णपणे जे उपयोग होणार आहे ह्या सर्व समाजासाठी, सर्व आर्थिक विभागासाठी आणि व्यापाऱ्यांसाठी ह्या आर्थिक बदलाचा परिणाम कसा होईल आणि त्याला कसं सामोरं जायचं आहे आणि आपल्या समोरील आव्हाने काय आहेत ह्या सर्वावर चर्चा होऊन याचा काहीतरी आपण ह्यावर कशी मात करता येईल ह्या परिषदेचा उद्देश असून त्यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करत आहे। आणि हे करत असताना महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुद्धा मोठ्या हिरारीने सहभाग यामध्ये घेण्यात येत आहे। धन्यवाद। मी डॉक्टर जवाहरलाल भंडारी, व्हाइस प्रिन्सिपल गांधी महाविद्यालय कडा, श्री आमलोक जैन विद्या प्रसारक मंडळ कडाच्या 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संस्था शतक महोत्सव साजरा करीत आहे। त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून श्री आमच्या गांधी महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलेलं आहे। हवामानाचे बदल, क्लायमेट चेंजवर आधारित हे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केलेले आहे की जेणेकरून सध्या संपूर्ण जगावर एक उष्णता म्हणजे तापमान वाढ आणि हवामान बदल याचं खूप मोठं संकट भेडसावत आहे आणि त्यामुळं सर्व जीवनावर परिणाम होत आहे, मानवावर त्याचे परिणाम होत आहे, निसर्गावर परिणाम होत आहे आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आणि म्हणून हा जो महत्त्वाचा एक विषय आहे वातावरणाचा बदल, तर त्यावर कुठंतरी चर्चा व्हावी आणि त्यातून काहीतरी निष्कर्ष बाहेर यावेत किंवा त्याच्यावर काहीतरी उपाययोजना व्हावी या हेतूनं आमच्या महाविद्यालयाने ह्या क्लायमेट चेंजवर आधारित हे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेलं आहे। आणि या परिषदेमध्ये अनेक संशोधक विद्यार्थी की जे या विषयावर अभ्यास करत आहेत त्यांनी खूप शोध निबंध या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि त्यांचं प्रेझेंटेशन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर या विषयाचे अभ्यासक असणारे म्हणजे विषय तज्ज्ञ यांना आम्ही या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून बोलवलेलं आहे की त्यांच्या मार्गदर्शनाने कुठंतरी हा विषय हवामान बदल या विषयावर आपल्याला सविस्तर माहिती मिळेल, लोकांमध्ये त्याविषयी जागृती होईल। कारण आपली ही जी जीवनशैली जर आत्ता पाहिली तर जीवनशैलीमुळं दिवसेंदिवस आपण निसर्गावर म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होत आहे किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे आणि त्याचा भाग किंवा त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी म्हणून अशा प्रकारचं हे परिषद आम्ही आयोजित केलेले आहे। आणि आम्हाला या परिषदेला संशोधकांनी खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यामुळे नक्कीच यातून काहीतरी चांगलं आउटपुट बाहेर पडेल याची आम्हाला खात्री आहे।